Hey, good morning, my dear friends and students. I'm Sadna and all of you enjoying mathematics and science with me. नेहमीप्रमाणे एन्जॉय करता मॅथ्स आणि सायन्स 8th स्टँडर्डचा लेसन स्टार्ट केला आहे. फॅक्टरायझेशन ऑफ अल्जेब्रिक एक्सप्रेशन आवडतोय सगळ्यांना कन्सेप्ट क्लिअर होत आहेत का? जर क्लिअर होत असेल तर नक्की कमेंटमध्ये लिहायला विसरू नका की नक्की तुम्हाला मी शिकवलेलं समजतंय का, तुम्हाला स्वतः तुमच्या मनाने उदाहरणं सोडवता येत आहे का. बेजिक रायशनचे अवयव समजून घेतोय. याच्या अगोदर आपण 6.3 मधले फर्स्ट टू फोर्थ एक्झाम्पल बघितले आहे. त्या आज आपण बघणार आहोत 6.3 रिमेनिंग प्रॅक्टिस सेट. So let's ready to learn with D as Digital School and with me. So student, this is your practice set 6.3. त्याच्यामधला आहे 5th नंबरचं खूप इम्पॉर्टंट थोडे वेगळ्या प्रकारचे एक्झाम्पल आहे म्हणून ते मी नवीन व्हिडिओमध्ये समजून गेलं. अगोदरचे जे एक्झाम्पल होते याच्यामधले ते सिंपल होते आणि काही होमवर्कला पण तुम्हाला दिले होते, पण हे जरा फ्रॅक्शनच्या फॉर्ममध्ये. मग ह्या फॉर्ममध्ये म्हणून घाबरून बिलकुल जायचं नाही. तुम्हाला सांगितलं गणित खूप इंटरेस्टिंग आहे, खूप मजेशीर आहे माझ्यासोबत शिकला तर. मग आता सगळ्यात महत्त्वाचा हा काहीतरी आहे म्हणजे हा ए क्यूब आहे, हा मायनस हा पण 27 काय ह्याचा तरी क्यूब दिसतोय. पी क्यूब म्हणजे काय ह्याचा हा पण काय आहे बी क्यूब आहे. ए क्यूब मायनस बी क्यूब हा फॉर्म्युला इथे यूज करायचा तुम्हाला समजलं असेल. सो व्हॉट इज द एक्सपान्शन ए मायनस बी अँड इन अदर ब्रॅकेट ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर. फॉर्म्युला लक्षात ठेवणं खूप सोपं आहे. जेव्हा मायनस असेल तेव्हा पहिला ब्रॅकेट मायनस असतो आणि पूर्ण दुसरा ब्रॅकेट काय असतो प्लस असतो, आणि जेव्हा प्लस असेल त्यावेळेस पहिला ब्रॅकेट प्लस असतो आणि दुसऱ्या ब्रॅकेटमधलं पहिलं चिन्ह मायनस असतं. हा साधी सोपी ट्रिक तुम्ही लक्षात ठेवायचं आहे, म्हणजे फॉर्म्युला सुद्धा पाठ करायची गरज नाही तुम्हाला इथे. मग आता आपण एक्झाम्पल परत एकदा लिहून घेऊया. 8p क्यूब 27 अपॉन पी क्यूब लिहून घेतलं. आता काय करतो पुढे आपण याला क्यूबच्या फॉर्ममध्ये लिहून घेतो. कशाचं क्यूब रूट आहे. सो 8 कशाचं आहे 8 इज द क्यूब ऑफ 2. पी क्यूबचं काय येईल तुमचं पी. सो 2p क्यूब ह्या फॉर्ममध्ये आपण याला लिहून घेतलं, म्हणजे 8p क्यूबला आपण या फॉर्ममध्ये पण लिहू शकतो. 2 × 2 × 2 केलं तर काय येईल 8. p × p × p केलं तर काय येणार तुमचं p क्यूब येणार आहे. ठीक आहे. मायनस याच पद्धतीने 27 काय ह्याचं आहे बाळांनो 27 इज द क्यूब ऑफ 3. सो 3 लिहिलं. पी क्यूबचं क्यूब रूट काय आहे p. सो इथे आपण ह्या फॉर्ममध्ये लिहून घेतलं. सो वी गेट हिअर a अँड वी गेट हिअर b. ओके. सो ए आणि बी मिळाला. ए काय मिळाला तुम्हाला ए मिळालेला आहे 2p आणि बी मिळालेला आहे 3/p. सो अशा पद्धतीने दोन्ही फॅक्टर्स आपल्याला मिळालेले आहे. आता ही जी व्हॅल्यू आहे ती फक्त आपल्याला ह्या फॉर्म्युल्यामध्ये टाकायची, दुसरं काही करायचं नाही. खूप सोपं आहे, समजून घ्या. इकडे तिकडे असं मन भटकू देऊ नका. ठीक आहे. सो ए मायनस बी करायला लावला. ए म्हणजे तुमचा 2p आहे, मायनस बी करायला लावला. बी म्हणजे तुमचा 3/p आहे. झाला पहिला ब्रॅकेट रेडी. किती सिंपल आहे. तिथे लिहून घ्या ना तुम्ही. तुम्हाला जर ए बीचं कन्फ्युजन होत असेल तर पुढे दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये करायला लावलं ए स्क्वेअर. ए स्क्वेअर करायचं म्हणजे दुसरं काही नाही 2pचा स्क्वेअर करायचा प्लस ए इंटू बी. आता ह्या दोघांचा गुणाकार करायला लावला. ए म्हणजे तुमचा 2p इंटू बी म्हणजे 3/p. आता हे आपल्याला अजून करायचं म्हणून त्याच्या खाली अंडरलाईन करून घेतली. ठीक आहे. त्यानंतर पुढे बीचा स्क्वेअर म्हणजे 3/pचा स्क्वेअर इथे तुम्हाला करायचा आहे आणि ब्रॅकेट कम्प्लीट. ठीक आहे. पहिल्या ब्रॅकेटला तर काही टच करायचं नाही, तो तसाच तसा काय करणार आपण लिहून घेणार आहोत. दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये मात्र आपल्याला चेंज करायचंय. 2pचा स्क्वेअर काय येईल 2चा स्क्वेअर काय येईल तुमचा 4p अशा पद्धतीने येणार आहे. 4p स्क्वेअर येणार आहे. आता इथे p काय होईल तुमचं कट होणार आहे. सारखे सारखे टर्म्स कट होतात, तुम्हाला माहिती आहे रूल. 2 3 जा किती आले तुमचे 6 आलेले आहे आणि इथे 3चा स्क्वेअर 9 आला, पीचा स्क्वेअर पी स्क्वेअर आला आणि अशा पद्धतीने किती सोपं होतं. फॉर्म्युला लिहिला, फॉर्म्युल्यामध्ये किमती टाकल्या आणि आपल्याला आन्सर मिळालेला आहे. सो समजलं असेल. समजलं नसेल तर परत एकदा 2दा 3दा बघा हा व्हिडिओ किंवा प्रॅक्टिस करा, तुम्हाला नक्की समजेल. पहिले काय केलं आपण फॉर्म्युला लिहिला, फॉर्म्युल्यानंतर आपण त्या कशा क्यूब रूटच्या फॉर्ममध्ये लिहून घेतलं कशाचा क्यूब आहे तो, आणि त्याच्यानंतर ए बीची किंमत मिळाली, ती ए बीची किंमत इथे टाकली. ते नंतर इथे महत्त्वाचं इथे पी कट केला आणि इथे काय केलं स्क्वेअर केलेलं आहे. ठीक आहे. सो आय थिंक हे एक्झाम्पल तुमचं क्लिअर झालं असेल. समजलं का एक्झाम्पल? जरा कमेंट बॉक्समध्ये लिहा बरं, म्हणजे मला समजेल की किती विद्यार्थ्यांना हे उदाहरणं समजत आहे. सो स्टुडंट लेट्स सी द नेक्स्ट एक्झाम्पल. सो स्टुडंट दिस इज एक्झाम्पल नंबर 6 and 7 इन युअर प्रॅक्टिस सेट 6.3 मधला आहे. हे पुढचे एक्झाम्पल्स सेम. हा आहे तुमचा पूर्ण ए म्हणजे ए क्यूब करायचा आहे, हा मायनस साईन. हा पूर्ण आहे तुमचा बी म्हणजे बी क्यूब करायचा आहे. सो व्हॉट इज द एक्सपान्शन ऑफ ए क्यूब मायनस बी क्यूब? ऑल ऑफ यू नो फॉर्म्युला लिहिणं कंपल्सरी आहे. सो पहिल्या ब्रॅकेटमध्ये ए मायनस बी आणि दुसरा ब्रॅकेट पूर्णपणे प्लस असणार आहे तुमचा. हे तर तुमचं लर्न झालंच असेल. ठीक आहे. सो त्यानंतर 343 ए क्यूब आपण परत एकदा एक्झाम्पल लिहून घेणार आहोत. लिहून घेतल्यानंतर
काय करायचं आहे आपल्याला, ते क्यूबच्या फॉर्ममध्ये लिहायचं आहे. ते आता 343 कशाचा क्यूब आहे, 343 जर तुम्ही बघितलं तर 7 इंटू 7 इंटू जर 7 केलं, 7 7 जा 49, 49 इंटू 7 केलं, 9 7 जा किती 63, 6 आले, 7 4 जा 28, 29 30 31 32 33 आणि 34, 343 होतं. म्हणजे 7चा क्यूब आहे. 343 ह्याचा क्यूब आहे 7चा. सो हे याचा आपण 7a क्यूब ह्या फॉर्ममध्ये लिहू शकतो. आणि 512 का ह्याचा क्यूब आहे, 512 त्याच्यासाठी 1 ते 10चे क्यूब तुमचे लर्न पाहिजे. 512 8 इंटू 8 इंटू 8 जर केले, 8 8 जा 64, 64 इंटू 8 केलं, 8 4 जा 32 आणि 8 6 जा 48, 49 50 51, 512 आलं बरोबर की नाही. 512चा क्यूब आहे 8. 8 इंटू 8 इंटू केलं तर 512 येणार आहे. सो आपण याला या फॉर्ममध्ये लिहू शकतो. ठीक आहे. ते घेतल्यानंतर आता आपल्याला ए ची व्हॅल्यू मिळाली. दिस इज युअर ए अँड दिस इज युअर बी. मग आता ए काय आलेला आपल्याला पाहिजे तर सेपरेट आपण लिहून घेऊया म्हणजे कन्फ्युजन होणार नाही. ए आहे तुमचं 7a आणि बी आलेलं आहे तुमचं 8b. आता ही जी किंमत आहे ती ह्या फॉर्म्युलामध्ये फक्त काय करायची, पुट करायची आहे. सो पुट डाऊन दिस व्हॅल्यूज इन द फॉर्म्युला. पहिले ए मायनस बी सांगितलं. ए काय आहे तुमचा 7a मायनस बी, बी म्हणजे तुमचा 8b आहे, त्याच्यात किंमत टाकली. त्यानंतर पुढे काय करायचं आहे, ह्याच्यामध्ये किंमत टाकायची. ए स्क्वेअर सांगितला, ए स्क्वेअर म्हणजे 7a स्क्वेअर प्लस ए बी, ए इंटू बी. ए म्हणजे तुमचं काय आलेलं आहे 7a इंटू बी, बी म्हणजे तुमचा 8b. त्यानंतर प्लस बी स्क्वेअर, बी स्क्वेअर म्हणजे 8bचा स्क्वेअर. ठीक आहे, अशा पद्धतीने. त्यानंतर 7a मायनस 8b ॲज इट इज येईल, त्याच्यामध्ये काही चेंज होणार नाही. आता 7चा स्क्वेअर काय येईल तुमचा, 7 7 जा 49a स्क्वेअर येणार आहे. त्यानंतर हे सोपं आहे, 7 8 जा 7 8 किती येईल तुमचे 56, 56ab त्याला जोडून देणार आपण, हे पण आलेलं आहे. आणि 8चा स्क्वेअर 8 8 किती येईल तुमचा 64, 8 8 जा 64b स्क्वेअर. सो अशा पद्धतीने खूप सिंपल एक्झाम्पल होतं. पहिले आपण ते क्यूब रूटच्या फॉर्ममध्ये कशाचा क्यूब आहे ते माहिती पाहिजे तुम्हाला, सगळ्यात महत्त्वाचं. त्याच्यासाठी 1 ते 10चे क्यूब तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. क्लिअर एव्हरीवन. मग आपण क्यूब रूटच्या फॉर्ममध्ये लिहायला मग आपल्याला ए आणि बी ची किंमत मिळाल्यानंतर आपण इझिली ती फॉर्म्युलामध्ये पुट करू शकतो. सो इन दिस वे वी सॉल्व द 6th एक्झाम्पल. सो स्टुडंट लेट्स सी द 7th एक्झाम्पल. सो स्टुडंट 7th एक्झाम्पल सेम आहे. हा पूर्ण तुमचा ए आहे, मग ए चा क्यूब मायनस हा पूर्ण तुमचा बी आहे, बी चा क्यूब. आणि मग आपण तो फॉर्म्युला त्याचं एक्सपान्शन लिहूया. काय आहे तुमचं ए क्यूब मायनस बी क्यूबचं एक्सपान्शन सगळ्यांना माहिती आहे. आता ए मायनस बी ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर हे एक्सपान्शन आपण लिहून घेऊया. त्यानंतर आपण एक्झाम्पल लिहून घेऊया परत एकदा. 64x क्यूब मायनस 729. सेम मेथड आपल्याला परत एकदा यूज करायचं आहे. पण तुम्ही पण प्रॅक्टिस केली, खूप इंटरेस्टिंग खूप मजेशीर उदाहरणे बाळांनो. फक्त इंटरेस्ट घेऊन मन इकडं तिकडं भटकू देऊ नका. तुमचं फक्त मन स्थिर ठेवा आणि उदाहरणं बघा, खूप मजा येते उदाहरणं सोडवायला. ठीक आहे. सो अशा पद्धतीने 64 मग आता हा 64 कायचा क्यूब आहे, तुम्ही जर 4 इंटू 4 इंटू 4 4 चौक 16 16 चौक 64 म्हणजे 4x क्यूब ह्या फॉर्ममध्ये त्याला लिहू शकतो. 729. आता माझे 1 to 10 पर्यंत लर्न आहे, सो माझे पण पुढचे काही क्यूब मी लर्न नाही केले. ओके. सो 729 इज द क्यूब ऑफ 729. जर तुम्ही 9 इंटू 9 इंटू 9 जर केलं तर 729 येणार आहे. 9 9 जा किती 9 9 81, 81 गुणिले जर 9 केले 9 1 9 9 8 72 729. ठीक आहे. सो 9 इंटू 9 इंटू 9 केलं 729 येईल. सो 729 इज अ क्यूब ऑफ 9. सो त्याला आपण ह्या फॉर्ममध्ये लिहूया. सो वी गॉट हियर A and we got here B. So what is your A? A is a 4x and B is what 9y. So अशा पद्धतीने व्हॅल्यूज मिळालेला आहे. आता आपल्याला ह्या व्हॅल्यूज आपल्या फॉर्म्युलामध्ये पुट करायच्या आहे. सो A minus B means 4x minus 9y. Then A स्क्वेअर करायचा. A स्क्वेअर म्हणजे 4x चा स्क्वेअर प्लस A इंटू B म्हणजे दोघांचा गुणाकार करायचा 4x इंटू 9y. अँड देन बी स्क्वेअर मीन्स तुम्हाला 9y स्क्वेअर इथे करायचा आहे. ठीक आहे. सो हा ब्रॅकेट तर ॲज इट इज येईल, त्याच्यामध्ये काही चेंज होणार नाही तुमचं. ठीक आहे. सो 4x पहिले काय करायचं तुम्हाला 4x स्क्वेअर करायचा आहे. सो 4x स्क्वेअर 4 4 जा 16 येणार आहे. 16x स्क्वेअर होईल. या दोघांचं मल्टिप्लाय करा. 9 4 जा 9 चौक 36 36xy येणार आहे. समजते सगळ्यांना.
काय नाही करतोय आपण, फक्त व्हॅल्यूज टाकतोय. मग 4x² पहिले a चा स्क्वेअर म्हणजे 4चा वर्ग 16, 4 4 जा 16, x चा स्क्वेअर x स्क्वेअर प्लस 4 9 जा किती झाले 36, x इंटू वाय एक्स वाय प्लस 9 चा स्क्वेअर येईल काय बाळांनो 81 y स्क्वेअर. सो इन दिस वे वी गॉट द आन्सर ऑफ 7th क्वेश्चन ऑल्सो. ठीक आहे, 7व्या प्रश्नाचं उत्तर पण अशा पद्धतीने याच फॉर्म्युलाने आपल्याला मिळालेलं आहे. सो स्टुडंट, लेट्स सी द नेक्स्ट क्वेश्चन. सर स्टुडंट, दिस इज अ प्रॅक्टिस सेट 6.3. 6.3 मधलं हे 8वं उदाहरण आहे. प्रश्न पहिल्यामध्ये एकूण 8 उदाहरणं आहेत. हे 8वं उदाहरण आहे. तर नीट समजून घ्या छानपैकी. आज आपण हे 8च उदाहरणं क्लिअर करणार आहोत. पुढे क्वेश्चन नंबर 2 आहे, तो थोडा मोठा आहे, तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. सो आता इथे काय सांगितलं आहे की 16a³ म्हणजे हा पूर्ण तुमचा काय आहे a³ आहे, हा मायनस आहे, ही पूर्ण टर्म काय आहे तुमची b³ आहे. मग फॉर्म्युला तर पहिले समजला की फॉर्म्युला कोणता वापरायला आहे आपल्याला, हा फॉर्म्युला आपल्याला इथे यूज करायचा आहे. हे आपल्याला समजून इथे गेलेलं आहे. म्हणजे इथेच तुमचा अर्धा एक्झाम्पल सॉल्व्ह झालेला आहे. फॉर्म्युला कोणता समजला झालं, मग तुम्हाला फक्त व्हॅल्यूज पुट करायचे आहे. पण इथे जर विचार केला तर 16 हा कशाचा क्यूब येतो का, नाही 16 कशाचा क्यूब येत नाही. 4 4 जा 16, 4चा वर्ग येतो. 4चा काय येतो तो वर्ग येतो. 8 येतो क्यूब, 8 काय ह्याचा 2 × 2 × 2 8 येतं. म्हणून आपल्याला काय करावं लागणार नाही, 16 आणि 128 हे एकमेकांच्या पाड्यामध्ये आहे. मग इथे आपल्याला काय करावं लागेल, डायरेक्ट लिहावं नाही लागणार आहे आपल्याला. पहिले एक्झाम्पल आपण लिहून घेऊया. डायरेक्टली आपल्याला क्यूब रूटच्या फॉर्ममध्ये लिहिता येणार नाही. का लिहिता येणार नाही बाळांनो, कारण 16 काय ह्याचाही क्यूब नाहीये, 128 पण काय ह्याचा क्यूब नाहीये. मग विचार करावा लागेल इथे, अरे हे क्यूबच्या फॉर्म मध्ये लिहिता येत नाही, मग आपल्याला पुढचं उदाहरण सोडवता येईल का, याचा विचार, असा टेन्शन घ्यायचं नाहीये. मग आपल्याला अशा वेळेस प्रश्न आला ना, मग काय करायचं, त्यावेळेस कॉमन काढायची तुम्हाला मेथड सांगितली आहे. मग आपण जर इथे कॉमन काढलं, कॉमन काय काढणार आहे आपण, 16 जर कॉमन काढला तर इथे काय उरेल तुमचा a³ उरेल, इथे मायनस. सो 128, 16च्या पाड्यामध्ये 128 किती नंबरला येतं बघा, 16 × 8 जर केलं 8 सक 48, इथे 4, 8 1 जा 8, 8 + 4 किती आलं 12, 128. 16 8 जा 128 म्हणजे 16च्या पाड्यामध्ये 128 हे 8 नंबरला येतं, म्हणून इथे 8 येईल आणि इथे काय येईल तुमचं b³ ॲज इट इज येणार आहे. सो अशा फॉर्ममध्ये आपण लिहू शकतो. आता मात्र 8 काय ह्याचा क्यूब आहे तुम्ही इझिली सांगू शकता. म्हणून अशा पद्धतीने जर तुमचं क्यूब रूट निघत नसेल तर तिथे कॉमन काढायची ही मेथड यूज करायची आहे. मग या 16ला काही हात नका लावू. आता याला लिहा क्यूबच्या फॉर्ममध्ये, a³ काय ह्याचा क्यूब आहे a चा, सो a³, नंतर 8 काय ह्याचा आहे 2 म्हणून 2 लिहिलं, b³ b चा. सो अशा पद्धतीने ह्या क्यूबच्या फॉर्ममध्ये लिहून घेतलं. आता तुम्हाला इथे a मिळालेला आहे आणि इथे तुम्हाला b अशा पद्धतीने मिळालेला आहे. सो a काय मिळालं तुम्हाला, a इज a ओनली अँड b इज 2/b. हे अशा पद्धतीने ही व्हॅल्यू मिळालेली आहे. आता ही व्हॅल्यू या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला जस्ट पुट करायची आहे. पहिल्या याच्यामध्ये काय सांगितलं तुम्हाला, a - b करायला सांगितलं. a म्हणजे तुमचा aच आहे, -b सांगितलं म्हणजे 2/b आपण अशा पद्धतीने मायनस केलेला आहे. काही करत नाही वेगळं आपण, ठीक आहे. त्यानंतर पुढे सांगितलं a² करा म्हणजे काय करा, तुम्हाला ह्या a चा स्क्वेअर करा, केला. त्यानंतर प्लस करा a × b, a काय आहे तुमचा aच, b काय आहे तुमचा 2/b, इथे 2/b लिहून घेतलं, ठीक आहे. प्लस दुसऱ्या याच्यामध्ये काय सांगितलं, b चा स्क्वेअर करा म्हणजे 2/b चा स्क्वेअर करा. सो अशा पद्धतीने आपण व्हॅल्यूज पुट करून घेतल्या. पहिल्या ब्रॅकेटला तर काही टच करायचं नाही, तो तसाच तसा लिहायचा कारण ते आलेलाच आहे आपला ऑलरेडी. मग a चा स्क्वेअर काय येईल तुमचा a². आता इथे कट नाही होणार का, नाही ते मुलं दिसतील सारखे सारखे टर्म, इथे a आणि इथे b आहे. काही मुलांना सवय असते कट करायची, मज्जा येते त्यांना फार. सो इथे a आणि इथे b आहे, लक्षात घ्या. सो इथे कट होणार नाहीये. प्लस मग 2 × a 2a होईल, असा आपण गुणाकार करतो सरळ, आणि b इथे काहीच नसतं, इथे 1 असतं. सो b × 1b येईल तुमचा. मग इथे 2 चा स्क्वेअर 4 येईल आणि b चा स्क्वेअर b² येईल. सो अशा पद्धतीने आज आपण इथे प्रॅक्टिस सेट 6.3 मधले 8 उदाहरण इथे क्लिअर केलेले आहे. सो कसा वाटला आजचा व्हिडिओ? जर व्हिडिओ आवडला असेल, उदाहरण समजलं असेल तर कमेंट बॉक्समध्ये येस लिहा, नो लिहा. अशाच इंटरेस्टिंग टॉपिकसह भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आता मी थांबते. बाय एव्हरीवन.